मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। तर आज आहे 29 ऑगस्ट 2024। आजपासूनचा शेतकऱ्यासाठी परत एक खास करून अंदाज देत आहे आणि हे आहे माझ्या शेतातलं सोयाबीन। हे सोयाबीन एकरी 40 किलो पेरल्याच्या नंतर सोयाबीनला असा माल आहे। तर या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो। सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ सगळ्या विभागातले सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही काय करा, आणखीन म्हणजे उद्या 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या। वाटल्यास ऊस असेल तर खत टाकून घ्या। त्याच्यानंतर एखादं उडीद काढायचं राहिलं असेल तर ते काढून झाकून ठेवा। ज्यांचा मूग काढायचा असेल तर ह्या 2 दिवसात काढून झाकून ठेवा। कारण की राज्यामध्ये जवळपास 21 जिल्ह्यामध्ये म्हणजे 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। उर्वरित राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो, तसं तर उद्या 30 आणि 31 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं। पण राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे। सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पडणार आहे, विदर्भात पडणार आहे, पूर्व विदर्भात पडणार आहे, नाशिककडे पडणार आहे, उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। सविस्तर लगेच आता आपण डिटेल दिलं जाईल। राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि परत एक सांगतो की राज्यामध्ये उद्या 30-31 दरम्यान देखील राज्यात पाऊस असणार आहे, फक्त पूर्व विदर्भाकडे सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर आपण तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं खूप अतोनात नुकसान झालं, काहींचा फायदा झाला। पण त्या उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आज 29, 30 आणि 31 दरम्यान तुमच्या काही भागामध्ये सूर्यदर्शन दुपारनंतर 3:30च्या नंतर पाऊस देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही 2 तारखेच्या आत तुमच्याकडे ऊस असेल किंवा कांदा असेल, कांद्याची रोपं असेल तर तुम्ही या 30, 31 आणि 1 तारखेपर्यंत तुमच्या भागात हवामान कोरडं राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागामध्ये कोरडं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमचे ऊसाला खत वगैरे टाकायचं तर टाकून घ्या। पण तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत जसा आता मागं पाऊस पडला तसा जोराचा पाऊस पडणार आहे। पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे, पुन्हा ते गोदावरीला पाणी आल्याच्या नंतर पुन्हा ते जायकवाडीकडे पाणी जाणार आहे, पुन्हा जायकवाडीची पाण्याची पातळी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आज सांगायचं झालं तर जायकवाडी धरण जवळपास 70% भरलं। आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 1 सप्टेंबरपर्यंत 50च्या पुढे जाईल आणि त्याच्यानंतर दुसरा अंदाज दिला की 80 पर्यंत जाईल। आणि सर्वांना आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो की ही 80 तर आता ह्या 2-3 दिवसातच 80 पर्यंत 78-80 पर्यंत जाईल। पण सर्वाला एक परत मराठवाड्याची ताण भागवणार आहे, जायकवाडी धरण 100% ह्या सप्टेंबरमध्ये भरणार आहे म्हणून ही परत आनंदाची बातमी। आणि त्या जायकवाडीचं देखील पाणी भरल्याच्या नंतर पाणी सोडावं लागणार आणि त्याचं पाणी जे त्याच्या खाली जे बंधारे येतं जवळपास 10-12 बंधारे आहेत ते देखील भरणार आहेत म्हणून हे देखील बंधारावाल्यासाठी आनंदाची बातमी। परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो अंदाज आता सविस्तर विभागावर बघू। पूर्व विदर्भ उद्या 30 आणि 31 तारखेला पूर्व विदर्भात देखील थोड्या प्रमाणात म्हणजे भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। पण पूर्व विदर्भात मध्ये 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे, वडे नाले पडणार आहे आणि विशेष म्हणजे सिद्धेश्वर धरण, येलदरी धरण आणि त्याच्यामुळे विदर्भातली छोटी छोटी धरणं त्याच्यात पाणी येणारा असा पाऊस पडणार आहे। म्हणजे 2 तारखेचे 4 दरम्यान हे विदर्भ पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात म्हणजे उद्या 30 आणि 31 तारखेला तुमच्या पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे। पण तुमच्या पश्चिम विदर्भात मात्र 1 तारखेपासून ते 4 तारखे दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे। तुमचे छोटे छोटे तळे देखील भरणार आहेत, वडे नाले होणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान तुमच्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आता वळूत मराठवाड्याकडे तुमच्या जालना जिल्ह्यात म्हणजे 2 तारखे ते 5-6 तारखे दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे। तुमचे तिकडे छोटे छोटे जितके तळे ते सगळे भरून जाणार आहेत म्हणून हे जालनावाल्याला काल तिकडल्या भागात ते सर्व शेतकऱ्याला सांगितलं। आणि मराठवाड्याचा सर्व अंदाज द्यायचा झालं तर या मराठवाड्यामध्ये ह्या म्हणजे ज्यांचं
मूग असेल, उडीद असेल, तर नसा ऊसाला खत टाकायचं तर तुम्ही टाकून घ्या. कारण की मराठवाड्यामध्ये 2 तारखेपासून म्हणजे रविवारपासून ते जवळपास 6 तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणजे ते सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव, जालना, संभाजीनगर या जालना जिल्हा सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणजे जसा नाशिककडे पाऊस झालता का तशी परिस्थिती मराठवाड्याकडे पडणार आहे. आणि विशेष म्हणजे माजलगावचं जे धरण आहे त्या धरणाला पाणी नाही. तर हे जे उद्याचा पाऊस आहे धरणाच्या धरण क्षेत्राच्या भागात पडणार, वरच्या पाण्याच्या कॅचमेंट एरियाचे पडणार आहे, म्हणून त्या धरणाला देखील पाणी येणार आहे. म्हणून माजलगावच्या शेतकऱ्यासाठी ही परत आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातली ह्या पावसाने सगळे छोटे छोटे तळे भरून वाहू लागतील, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आता आमच्या परभणी जिल्ह्याकडे दुधना धरण आहे. तर दुधना धरणाच्या सर्व शेतकऱ्याचे माझ्याकडे घरी आल्याच्या नंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, आपलं दुधना धरण भरेल का नाही. तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की आता उद्याचा पाऊस आहे, म्हणजे कसोरा नदी झाली, लेंडी नदी झाली, म्हणजे ह्या 2 ते 5 दरम्यान इतका जोरात पाऊस पडणार आहे. लेंडीला देखील पूर येणार आहे, कसोराला देखील येणार आहे, दुधनाला देखील येणार आहे. जालन्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून दुधनाला पाणी येणार आहे. आणि दुधनाच्या खालीचे जे छोटे छोटे बॅरेज आहेत ते देखील बंधारे भरणार आहेत. म्हणून हे देखील सर्व मराठवाड्यातले सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. म्हणजे मराठवाड्यामध्ये जितके जिल्हे, त्या जिल्ह्यात लातूर झालं, धाराशिव झालं, बीड झालं, उस्मानाबाद, त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड या सगळीकडे जोराचा पाऊस 2 ते 5 मध्ये पडणार, हे देखील अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील 2 ते 6 दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात आणखी 3 दिवस सूर्यदर्शन राहणार आहे, तुरळक ठिकाणी सरी येतील, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कोकणपट्टी म्हणजे 2 ते 6 दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे. म्हणजे हे पूर परिस्थितीचा पाऊस एवढा नाही राहणार, म्हणून त्या शेतकऱ्यांनी हे देखील लक्षात घ्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर आत्ता म्हणजे राज्यात आता 2 ते 6 म्हणजे रविवारपासून मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. नांदेड, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर, बीड, धाराशिव, नगर, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया म्हणजे ह्या सगळ्या हे जितके नावं सांगितले त्या जिल्ह्यात मात्र 2 ते 6 दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. स्वतःची काळजी घ्यावी, विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, म्हणून हे देखील सांगतो. राज्यात मी मागच्या वेळेस सांगितलं तर राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑक्टोबरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पडणार आहे, आणि 5 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. म्हणून ही आत्ताच सगळ्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. लगेच 2-2 दिवसाला प्रत्येक 2 दिवसाला अपडेट दिले जाईल जोपर्यंत पाऊस आहे, म्हणून हे देखील लक्षात येतं. पण राज्यात सांगू इच्छितो ह्या 3 दिवसात थोडं काही भाग ऊन म्हणजे कडक सूर्यदर्शन होऊन दुपारच्या नंतर तुरळक ठिकाणी तुम्हाला आजूबाजूच्या परिसरात 10-20 किलोमीटरच्या अंतरानं पाऊस पडलेला दिसेल, म्हणून हे लक्षात येतं.